नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. मार्ग उघडतील, फक्त अडथळ्यांना भिडा आणि जिद्दीने उभे राहा. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारताच शहरातील संवेदनशील भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला आहे. राजकमल चौक, चित्रा चौक यांसह महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय. बघूया याबाबत सविस्तर. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रमुख आणि संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. राजकमल चौक, चित्रा चौक यांसह इतर महत्वाच्या परिसरात पोहोचून त्यांनी सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनाची पाहणी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सातत्याने पेट्रोलिंग, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तोडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. या पाहणी दरम्यान डीसीपी श्याम घुगे, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कोतवाली नाका येथील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणुका शांततापूर्ण, निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे हीच पोलीस प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या ऍक्शन मोडमुळे कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडांवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. उभाटा ठाकरे गटाला मोठा धक्का देत सलग 5 वेळा नगरसेवक राहिलेले माजी विरोधी पक्षनेते आणि जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे यांनी तब्बल 900 समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडलाय. नेमकं काय घडलंय बघूया याबाबत सविस्तर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटा ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महानगरपालिकेत सलग 5 वेळा नगरसेवक राहिलेले माजी विरोधी पक्षनेते आणि उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे यांनी आपले सुमारे 900 समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडलाय. यावेळी आमदार रवी राणा यांनी प्रशांत वानखडे आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन आणि युवा स्वाभिमान पार्टीचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक स्वागत केलेत. या प्रवेशानंतर बोलताना प्रशांत वानखडे म्हणालेत, आमदार रवी राणा यांचे अमरावतीसाठीचे विकास कार्य, त्यांची ठाम भूमिका आणि लोकाभिमुख विचारधारा यामुळे आपण युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला आहे. उभाटा पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला असून कार्यकर्त्यांमध्ये दिशाहीनता निर्माण झाली आहे असा थेट आरोपही त्यांनी केलाय. आज मी 5 वेळा नगरसेवक म्हणून उभाटातर्फे निवडून आलेलो होतो, परंतु ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागामध्ये माननीय आमदार, जे कर्तव्यदक्ष आमदार, लोकप्रिय आमदार आणि विकास कामांचा ध्यास असलेले, रुग्णसेवा करणारे, सामाजिक सेवा करणारे आणि गोरगरिबांना मदत करणारे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय
ते झाले आणि त्याचप्रमाणे माननीय सौ नवनीतजी राणा ज्या माजी खासदार म्हणून जरी असल्या तरी खऱ्या अर्थानं अमरावतीच्या विकासासाठी खासदारकीचंच काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा माझ्यावर प्रचंड असा प्रभाव पडला आणि मी एका लोहचुंबक जसा आकर्षित करतो त्याप्रमाणे त्यांच्या विकास कामांच्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडे आकृष्ट झालो आणि त्यांनी सुद्धा मला प्रतिसाद दिला की प्रशांत भाऊ, तुम्ही आमच्यासोबत काम करा, तुम्ही पण तेच काम करता जे आम्ही करतो. सामाजिक, रुग्णसेवा, सांस्कृतिक हे जे कामं आहेत ते तुम्ही करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही पण आमच्या हातात हात घालून काम करा, म्हणजे अजून आपण लोकांचा चांगला विकास करू शकू, रुग्णसेवा करू शकू. आणि त्यामुळे मी रवी भाऊंच्या नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास टाकला. मला अनेक ठिकाणाहून फोन आले, शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा फोन आले, माजी खासदार अडसूळ साहेबांचे, पण मी प्रत्यक्ष सांगून दिलं त्यांना की मी रवी भाऊंकडे जाणार आहे, त्यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. माननीय खासदार, माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. आणि त्यांनी रवी भाऊंनी मला शब्द दिला की ओबीसी पुरुष प्रवर्गातून तुम्हाला महायुतीतर्फे उमेदवारी देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये आपण खात्रीलायकरित्या यशस्वी होऊ, कारण की तुमचा तो क्लेम आहे. आणि म्हणून रवी भाऊंवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला. स्वाभिमानच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी काम पाहतो आहे. माझ्या प्रभागामध्ये त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी या सर्व गोष्टींमुळे रवी भाऊंकडे आणि माननीय नवनीतजी राणांकडे त्यांच्या विकास कामांमुळे अतिशय आकर्षित झालो आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश घेतला. महानगरपालिका निवडणुकीत जोरदार आपला प्रवेश आहे. उभाटाने आपली उमेदवारी नाकारली. उभाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता 10-15 कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही, कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो. उमेदवारी नाकाराचा प्रश्नच नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. या दरम्यान आमदार रवी राणा यांनी सांगितले की प्रशांत वानखडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद युवा स्वाभिमान पार्टीला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच बळ देईल. या प्रवेशामुळे अमरावतीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात, अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे, बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर 5 वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उबाटाला रामराम ठोकलेला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे. ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही, ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे. अनेक काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला. अनेक उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आज या उबाटाचे सिनियर नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक प्रशांतभाऊ वानखडे, ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं, खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते. आज त्यांनी योग्य वेळी युवासन पार्टीमध्ये प्रवेश केला. ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशा प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रशांत भाऊचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे, काही एकनाथजी शिंदेसोबत आहे आणि काही युवासन पार्टीसोबत आहे. त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते. अमरावती महानगरपालिका निवडणुकीआधी घडलेली ही मोठी राजकीय उलथापालट उभाटा गटासाठी धोक्याची घंटा ठरते आहे.
आणि युवा स्वाभिमान पार्टीला किती बळ मिळते हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामाकरिता आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात आजपासून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती, तर निवड समितीने 123 उमेदवारांची कसून चाचणी केली आहे. पाहूया या प्रक्रियेचा सविस्तर आढावा. अमरावतीच्या राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेचा पहिला दिवस अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाय. एकूण 438 इच्छुकांनी उमेदवाराकरिता अर्ज दाखल केले असून त्यापैकी पहिल्या दिवशी 123 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात. यावेळी इच्छुकांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, त्यांची पक्षनिष्ठा आणि स्थानिक प्रश्नांची जाण यावर निवड समितीने भर दिलाय. राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी समितीमध्ये सुनील राणा, प्राध्यापक अजय गाडे, नंदीश अंबाडकर यांच्यासह कोर कमिटीचे अनेक दिग्गज सदस्य उपस्थित होते. उमेदवारांची ही गर्दी पाहता युवा स्वाभिमान पार्टी यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी काळात उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार असून कोर कमिटी अंतिम नावाची घोषणा करेल. युवा स्वाभिमान पार्टीच्या या सक्रियतेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीत मोठ्या प्रमाणावर मतदार घोटाळा होत असल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि काँग्रेस पदाधिकारी समीर जबंजाळ यांनी केला आहे. प्रारूप मतदार यादीत हजारो बोगस नावांचा समावेश असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. नेमकं काय आहे हे बोगस मतदाराचं प्रकरण, पाहूयात सविस्तर. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं, ते आता असं वाटत आहे की ती अत्यंत चुकीचं आहे. ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही. आम्ही प्रारूप यादीवर 8/12/2025 काही नगरसेवक, माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता. त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक 200च्या जवळपास मतदान आढळून आले. आजही ते मतदान तसेच आहे. त्या व्यतिरिक्त पुन्नीबाई शिकारी या नावाने 45 मतदान एक घर क्रमांक 202 मध्ये आढळले, परंतु हे घर क्रमांक 202 प्रभाग क्रमांक 18 मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही. त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसमोर दिसणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केले होते की बाबा जे 20 तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि जवळपास 70-80 हजार मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 ते 10 हजारपर्यंत मतदान वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता नाही, त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये. हा आरोप आम्ही केल्यानंतर 2020 मध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्याप्रमाणे तसंच होतं. एका घरामध्ये 200 बोगस मतदानाचा ॲड्रेस मिळालं. एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा 45 मतदारांचं नाव बोगस निघालं. त्यानंतर काय झालं की 90% मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक, भाग क्रमांकाचा पत्ताच नाही, ॲड्रेसच नाही. तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं तुम्ही कसं टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत. तर त्यांचं असं म्हणणं आहे. मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हिअरिंग झालं आमचं सर्वांचं. अनेक लोकांचे 950 लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. हिअरिंग झाला. हिअरिंगमध्ये आमच्या हिअरिंगला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व महानपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही, ते फक्त खानापुरती होती. त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती, ते बोगस मतदान तसंच आहे. 25,000 मतदान तसेच आहे. इतर प्रभागातले मतदान तसेच आहे. तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मताची चोरी, मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून, मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण काही आता
आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता, ज्या अभियंता आक्षेप घेतला होता, त्यांनी खानापूर्ती करून आमच्या याला कचराची जी टोपली दाखवली, आमचं निवडणूक त्याची दखल घेतली नाही. या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. या सर्व आरोपांमुळे अमरावती महानगरपालिका प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जर या बोगस मतदारांची नावे वेळीच वगळली नाहीत तर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगांपर्यंत नेण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीसाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत नेमकी काय चर्चा झाली आहे, प्रशासनाची तयारी कितपत आहे, पाहूया या विशेष बातमीमध्ये. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या नियोजनाकरिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेत. या बैठकीत प्रामुख्याने आदर्श आचारसंहितेचे पालन, प्रचाराचे नियम आणि निवडणूक खर्चाच्या मर्यादेवर भर देण्यात आलाय. लोकशाहीचा हा उत्सव निर्भय आणि बेकायदेशीर वातावरणात पार पाडणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून त्यात राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित आहेत, असे आवाहन आयुक्तांनी केलेत. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शंकांचे निराकरणही यावेळी करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे मतदान करता यावे याकरिता प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आज महानगरपालिका निवडणूकसाठी आपण आपले अमरावती शहराच्या सर्व पक्षाची बैठक घेतली आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकमध्ये त्यांना निवडणूक विषयक सगळी माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरून पार्टीजचा जे विषय ते क्लिअर राहील आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशन सुरू होणार आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, हरता सगळी विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. यांना तिथे आचारसंहिताबद्दल सूचना दिलेली आहे, एक्सपेंडिचर मॉनिटरिंगबद्दल सूचना दिलेली आहे, आपला जे कक्ष स्थापन करण्यात आला एक खिडकी कक्ष त्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे. आपला जे पेड कॉन्टेंट जे मीडिया सर्टिफिकेशनबद्दल कमिटी असते त्याबद्दल पण माहिती देण्यात आली आहे आणि त्यांचे काही जे विषय होते त्यावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीकरिता प्रशासनाने आपली कंबर कसली आहे. सर्व नियम आणि अटींचे पालन करून ही निवडणूक शांततेत पार पडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. आता राजकीय पक्ष या सूचनांची अंमलबजावणी कशी करतात. ज्या कचरा संकलन ठेक्याकडनं शहराच्या स्वच्छतेची अपेक्षा होती तोच ठेका आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 1 तारखेपासून सुरू झालेल्या कोणार्क कंपनीच्या कामात पहिल्याच 15 दिवसात मोठी अनियमितता समोर आली असून एका व्हायरल व्हिडिओने खळबळ उडून दिली आहे. अमरावती शहरात कचरा संकलनाकरिता कोणार्क कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. करारातील अटीनुसार कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व गाड्या या ब्रँड न्यू असणे बंधनकारक आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या दाव्याची पोलखोल केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी अत्यंत जीर्ण आणि दयनीय अवस्थेत आहे. अवघ्या 15 दिवसात नवीन गाडीची अशी अवस्था होणे अशक्य असल्याचा दावा नागरिक करीत आहेत. त्यामुळे कंपनीने केवळ जुन्या गाड्यांना टोनिंग म्हणजेच वरून रंगरंगोटी करून नवीन म्हणून रस्त्यावर उतरवले आहेत का, असा संशय बळावला आहे. या प्रकारामुळे अमरावती महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका या प्रकरणाची चौकशी करून कोणार्क कंपनीवर कठोर कारवाई करणार का, की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची बिगुल वाजले असून प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुव्यवस्थित पार पाडण्याकरिता महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली आहे.
निवडणूक तयारी नेमकी कुठपर्यंत आली आहे आणि प्रशासनाने कोणते कडक निर्देश दिले आहेत, बघूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी 11 वाजता निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आचारसंहिता कक्षाचे व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूक पथकांचे नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. विशेषतः मनुष्यबळ विकास, मतमोजणी केंद्रांची स्वच्छता, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या प्रत्येक मुद्द्यांवर आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला आहे. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये याकरिता एक खिडकी योजना आणि वाहतूक नियोजनावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. एकूणच आगामी निवडणूक निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याकरिता अमरावती महापालिका प्रशासन सज्ज झाले आहेत. सर्व अधिकाऱ्यांना वेळेत कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला वेग येणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आणि या उत्सवात प्रत्येक मत मोलाचे असते. आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या या पार्श्वभूमीवर शहरात मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानाचा वाढावा टक्का, महानगरपालिकेचा निर्धार पक्का असा संदेश देत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली नवमतदारांना साथ घातली जात आहे. पाहुयात या मोहिमेचा सविस्तर वृत्तांत. अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप विभागामार्फत सध्या शहरात विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित 500हून अधिक नवमतदारांना मतदानाची सामूहिक शपथ देण्यात आली. लोकशाहीत मतदानाचे महत्त्व काय आहे आणि प्रत्येक मत शहराच्या भविष्यासाठी कसे निर्णायक ठरू शकते याचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. या मोहिमेकरिता स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज कुमार सपकाळ, प्रभारी प्राचार्य साबळेसर यांच्यासह मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ मतदान करणेच नव्हे तर इतरांनाही प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अमरावती महानगरपालिकेने आपला निर्धार पक्का केला आहे. आता वेळ आपली आहे. जर तुम्ही 18 वर्ष पूर्ण केली असतील तर मतदार म्हणून नोंदणी करा आणि मतदानाच्या दिवशी आपला हक्क नक्की बजावा, कारण तुमचे एक मत शहराचे भविष्य बदलू शकते. अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने येत्या 30 डिसेंबरला एक भव्य राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ उपवधूवरांचा परिचयच नव्हे तर समाज प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम या निमित्ताने राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नेमकी काय माहिती देण्यात आली आहे, पाहूया. आपणास विनंती याच्यासाठी आपण आज पत्रकार परिषद घेतली की ज्या ठिकाणी आपला मेळावा ठरला होता एक मागील 10-15 दिवसा पहिले ते प्रेस झाली आणि त्या सर्व पेपरमध्ये पण हा विषय आलाय की सांस्कृतिक भवन येथे जो मेळावा घेतला तो मेळावा सांस्कृतिक भवनमध्ये आमचा होत नाही आहे. एक काहीतरी महानगरपालिकेचे जी आपला विलक्षण आचारसंहितेमुळे 16 ते 26 त्यांनी कुठलंही बुकिंग सर्व बुकिंग कॅन्सल केलं आणि तो मेळावा आपण छत्रपती भवन PDMCचं ज्या ठिकाणी आपण आता ते बुक केलं आहे आणि तिथे तो मेळावा एक मेळावा समाजाचा एकच मेळावा होत आहे. ज्या समाजाचे आमच्या तेली समाजाचे 3 मेळावे व्हायचे तो आपण एक करण्याचा प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो आणि समाज बांधवांनी यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. तो भव्य दिव्य मेळावा आपण PDMCच्या बाजूला छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये तो आयोजित करत आहे 30 तारखेला. तरी आपल्या माध्यमातून समाज बांधवांना सर्वांना ही बातमी ही कळावी आणि हा पत्ता नवीन कळावा यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. तर हा होता अमरावतीतील भव्य तेली समाज महामेळाव्याचा आढावा. 30 डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमात रेशीम काठ या पुस्तकेच्या विमोचनासोबतच समाजातील मान्यवरांचा सत्कारही केला जाणार आहे. अमरावती जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
आदिवासी फासेपारधी समाज संघटनेने धार्मिक प्रकल्प कार्यालयातील कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. वरिष्ठ लिपिक चंद्रसेन राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरवर्तणुकीचे आरोप करत त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी एका पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे. काय आहेत नेमके आरोप आणि का संतापला आहे पारधी समाज? तर विषय काय झाला, 11 डिसेंबरला आम्ही हिवाळी अधिवेशन 2025 नागपूर येथे हिवाळी मोर्चामध्ये सहभागी झालो आणि त्या मोर्चाचा मुख्य उद्देश आमचा हाच होता की पारधी पॅकेज हे जे आदिवासी विभागाअंतर्गत आहेत त्याची CBI चौकशी करा. माननीय आदिवासी मंत्री साहेबांचे जे सचिव आहेत तर त्यांनी CBI चौकशी नाही पण त्यांनी चौकशीचे आदेश केले आणि चौकशी आता कुठेतरी ग्राउंड लेवलवर काम करते. आम्ही त्यांचा राजुरा, वडाडी किंवा हे 2-3 गावं जे झालेले आहेत तिथे चौकशीचे आम्ही त्यांना सहकार्य केलेले आहेत. जेव्हा ही गोष्ट आमचे प्रतिस्पर्धी किंवा सहकारी जे बाकीचे जे संघटनेचे लोक आहेत आमच्या समाजाचे, या लोकांनी आम्हाला आधी पण विरोध दर्शवला होता आणि ते लोकांनी माझ्या घरी गुंड पाठवून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे की तू ही CBI चौकशी किंवा चौकशी तू थांबवून दे म्हणून. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कशातच नाही आहे किंवा त्यांचा जो सूत्रधार आहे प्रकल्प अधिकारी कार्यालय धारणी इथला जो कर्मचारी आहे श्री चंद्रसेन राठोड म्हणून, हा त्याचा मुख्य सूत्रधार आहे आणि तो श्री सलीम किस्बन भोसले यांच्या आदेशानुसार हे त्यांनी जे माझ्यावर गुंड पाठवलेले आहेत तर त्यांनी माझा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच मी आज ही कॉन्फरन्स केली आहे की तुम्ही हे सगळं पेपरमध्ये समाज माध्यमांमध्ये द्या आणि प्रशासनाला ह्या गोष्टीची माहिती द्या की CBI चौकशी मागितल्यानंतर तुमचं कार्यालय का भीत आहे, माझ्या चौकशीला का भीत आहे. तुमचे काम चांगले आहे तर तुम्ही भ्यायला नको ना. आम्ही चौकशीला आम्ही सगळे सहकार्य करतोय, ग्राउंड लेवलवर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर आमची चौकशी झालीच पाहिजे ही शासन आणि आपण पत्रकार परिषदेला पण माझं एक विनंती आहे की ही गोष्ट मोठ्यात मोठ्या प्रमाणे तुम्ही समाज माध्यमांमध्ये प्रसारित करा आणि आम्हालाच नाही तर आमच्या फासेपारधी समाजाला एक मुख्य न्याय द्या म्हणून. जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर समोरचं कोण का राहणार तुमचं? आम्हाला जर मुख्य मागण्या मिळाल्या नाही तर आम्ही होऊ शकते परत मोर्चा कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्यावर नेऊ, तिथे उपोषणला बसू, आम्ही आमरण उपोषण सुद्धा करू. आम्ही विधान भवनावर मोर्चा काढलेला आहे 11 डिसेंबरला आणि त्याचाच प्रत्युत्तर म्हणून शासनाने आम्हाला चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि ती चौकशी सध्या सुरू आहे. ती चौकशी थांबवण्याचंच काम आदिवासी फासेपारधी समाज संघटना ती करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चौकशी थांबवा म्हणून. आदिवासी समाजाच्या हक्काच्या पैशात अशा प्रकारे घोळ होत असेल तर प्रशासन यावर काय कारवाई करणार, हा आता एक मोठा प्रश्न आहे. या गंभीर आरोपानंतर वरिष्ठ अधिकारी चंद्रसेन राठोड यांच्यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवे पोलीस आयुक्त राकेश ओला पदभार स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला भाजी बाजार परिसरातील प्रॉपर्टी ब्रोकर पवन वानखडे यांच्या हत्येची शाई वाढते ना वाढते. तोच आता नांदगाव पेठ परिसरात एका 24 वर्षाच्या तरुणाची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अमरावती येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय मंथन पालानकर याची नांदगाव पेठमधील बोर नदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर निर्घुण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंथनला 4 तरुणांनी चर्चेसाठी या ठिकाणी बोलावले होते. दुपारी 3:30च्या सुमारास मंथन आपल्या दुचाकीवरनं तिथे पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 4 जणांनी त्याला घेरले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार 2 तरुणांनी मंथनला घट्ट पकडून ठेवले तर इतर दोघांनी त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केलेत. मंथन रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला. वर्मी घाव लागल्याने मंथनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की अन्य काही कारणातून याचा शोध आता पोलीस घेत आहे. अमरावती शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा सवाल आता नागरिक विचारित आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस आता मंथनच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्सवरनं आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस आयुक्त राकेश ओला कोणते पाऊल उचलते आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. तिवसा तहसील जवळ आनंदवाडी परिसरात कालव्यात वाहून गेलेल्या
तरुणाचा मृतदेह 19 डिसेंबरच्या सकाळी बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं बघूया या रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील जवळ असलेल्या आनंदवाडी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील कालव्यात वाहून गेलेल्या 21 वर्षीय तरुण ओम अरविंद सहारे याचा मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार ओम सहारे हा काल कालव्याच्या काठावर पाय धुण्यासाठी गेला असताना अचानक त्याचा तोल गेला. जोरदार प्रवाहामुळे तो कालव्यात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच DRAFचे पथक, पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. रात्रभर आणि आज सकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. अखेर सकाळी आनंदवाडीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एक तरुणाचा जीव गमावल्याची ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. प्रशासनाकडनं पुढील तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. संवेदनशील भागांमध्ये सघन पेट्रोलिंग, शोध मोहीम आणि धरपकड सुरू असून काही ठिकाणी शस्त्रसाठेही जप्त करण्यात आलाय. शहरात शांतता अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नेमकं काय सुरू आहे पोलीस कारवाईत बघूया हा सविस्तर रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडनं सघन पेट्रोलिंग आणि सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. विशेषतः गणेशपेठ आणि 5 पोलीस सारख्या संवेदनशील भागांमध्ये संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. या कारवाई दरम्यान विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली असून काही ठिकाणांहून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काही संशयित आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्याकरिता विशेष पथक कार्यरत आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांनी धरपकड मोहीम अधिक वेगाने राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावेत. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा गुन्हेगार हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. कई दिनों से हम लोग इंटेंसिवली पेट्रोलिंग और सर्च कर रहे हैं जिससे शहर में शांतता रहे और कोई भी अनलॉफुल एक्टिविटी कोई ना करे. इस डायरेक्शन में हमने काफ़ी सर्चेज में कुछ अभी हथियार भी जब्त किए हैं और हमारी पुलिस जो है, क्योंकि ये एरिया काफ़ी सेंसिटिव है, इसमें तहसील गणेशपेठ और 5 पावली इस एरिया में हमें कुछ इन्फॉर्मेशन थी कि कुछ लोग यहाँ पे बैठते हैं, कोई ड्रग्स के बारे में या फिर कुछ इलिसिट हथियार रखते हैं. तो आज सभी इस एरिया में हमने चेकिंग की. हमारी पूरी फोर्स यहाँ पे थी. हमारे डिप्टी कमिश्नर, ACP और बाकी PI पूरा स्टाफ था. इस डायरेक्शन में आज कार्रवाई यहाँ पे की है. देखिए हमने यही बोला है कि एक तो सर्चेज हमने किए हैं, उनके परिवार के मेंबर्स को भी जो अभी जो भागे हुए हैं वो आरोपियों के बारे में हमें बताएं. नहीं तो हम उनकी खोज में तो है ही, पर जितनी जल्दी हम लोग उसको पकड़ पाएंगे वो एक अच्छा रहेगा. ताकि अभी इलेक्शंस भी हैं, कॉर्पोरेशन इलेक्शंस हैं, जिला परिषद इलेक्शंस भी हैं, तो उस तरीके से हम लोग अपनी इंटेंसिफाई कर रहे हैं. पेट्रोलिंग और धरपकड़ चालू है हमारी. देखिए मैं यही बोलना चाहूँगा कि आप सतर्क रहें. आपको कोई भी इस तरह का क्रिमिनल नज़र आता है या कोई क्रिमिनल एक्टिविटी नज़र आती है तो उसके बारे में हमें बताएं. हमारी फोर्स इमीडिएटली उस पर एक्ट करेगी. 112 जो नंबर है उस पर आप बता सकते हैं या पर्सनली आके बता सकते हैं. हमारे ऑफिसर्स को मिल सकते हैं, मेरे ऑफिस में भी आके आप बता सकते हैं. हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असून कोणतीही गैरकृत्य खपवून घेतली जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित आणि शांत शहर शक्य आहे.
नागपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुटीबोरी MIDC मधील अवाडा कंपनीत टँक टॉवर कोसळून मोठा अपघात झाला असून या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक कामगार टॉवर खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं आहे बघूया या रिपोर्टमध्ये सविस्तर. शुक्रवारची सकाळ नागपूरच्या बुटीबोरी MIDCतील काळ ठरली. सकाळी 9:30च्या सुमारास अवाडा कंपनीच्या आवारात नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. मजूर एका जमिनीवरील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम करीत होते. मात्र अचानक ही अजस्त्र टाकी कोसळली आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांना सावरण्याचीही संधीही मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत 3 मजुरांचा मलब्याखाली दबून जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे कंपनी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हो मदारी, किती वाजताची घटना आहे, नेमकं काय घडलेलं आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला या घटनेत? हा घटना जे आहे ते 11-11:30 वाजेचे आहेत. हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत नवीन बुटीबोरी MIDCला, नवीन MIDC बुटीबोरीला. सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे 3 लोकांचे मृत्यू झालेला आहेत. 3 लोक क्रिटिकली इंजर्ड ICUला आहेत मेयो हॉस्पिटलला आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेले आहेत. फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत. वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास 150 किलोलिटर्स आहेत. ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे हे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत. सर, जे कामगार जे जखमी आहेत, मृत्यू आहेत, ते नेमके त्यावेळी काय करत होते आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळे त्यांचा असा काय मृत्यू झाला? हे जे टँक्स आहेत त्याच्या टेस्टिंग जे आहे ते चालू होता आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू त्यांच्या ड्युटी होता. सर, ही नेमकी टँकचं म्हणजे हा टँक कुठला एवढा प्रेशरनी खरं तर मल्टीनॅशनल कंपनी जे टेक्निकल कारण आहे डिशला आम्ही बोलवलं आहे ते इन्स्पेक्शन करून सांग. सर, ही नेमकी कशाची कंपनी आहे? हे सोलर सेल्सची कंपनी आहे. सर, पाण्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी होतो नेमका आणि एवढं जमा सगळं करत होतं प्रेशर? नाही, प्रोडक्शन सिस्टम त्यांचे काय आहे ते डिश सांगतील. सर, निष्काळजीपणा तुम्हाला वाटतो काही इतके मृत्यू यामध्ये होता? प्राथमिक काय तुमचा चौकशी सुरू केली? चौकशी जे आहे ते सुरू आहेत. आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत. चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार. मयतचे नाव कळू शकेल? हो, मयतचे नाव आमच्या प्रेस नोटमध्ये राहतील. गुन्हे वगैरे दाखल केलेला आहे या सगळ्या प्रकरणात? तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे? अभि आता चौकशी जे आहे ते सुरू झालेलं आहे. चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार. औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडनं चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातून गुन्हेगारीवर मोठी कारवाई समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने जबरी चोरी आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या पाहायच्या आरोपीस त्यांच्या साथीदारांसह ताब्यात घेत मोठा खुलासा केला आहे. या कारवाईत शहरातील 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकं काय आहे कारवाई बघूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3च्या पथकाने मोठी आणि महत्वाची कारवाई केली आहे. जबरी चोरी आणि दरोड्याचा प्रयत्न प्रकरणातील पाहायचे असलेला आरोपी त्यांच्या 2 साथीदारांसह ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल एकूण 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे लकडगंज पोलीस ठाणे आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहबाज खान शेर खान, मझर उफ मज्जू खान अफसर खान आणि शेख इर्शाद शेख सुभान यांचा समावेश आहे. मुख्य आरोपींवर नंदनवन पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो पाहिजे आरोपी होता. आरोपींकडनं इस्ट्रामॅन कंपनीच्या 4 बॅटऱ्या, कटिंग केलेल्या ई-रिक्षांचे साहित्य, कटर मशीन आणि नंबर प्लेट असा एकूण 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि यांचे पथक यांनी एक पाहिजे आरोपी आहे, त्याचं नाव आहे शहबाज खान शेर खान, जो हसनबाग येथील राहणार आहे आणि नंदनवन पोलीस स्टेशन येथील एका 394चा गुन्हा आणि एक 399चा गुन्हा
एक जबरी चोरी आणि एक दरोड्याचा प्रयत्न, अशा 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता. त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याने त्याचा मित्र मजहर उर्फ मज्जू अफसर खान याच्याबरोबर ई रिक्षाच्या बॅटरी चोरल्याचं, त्याचप्रमाणे ई रिक्षा चोरून एका कबाडाईवाल्याला विकल्याबद्दल आम्हाला निष्पन्न झालं. त्यापैकी 4 बॅटरी आम्ही हस्तगत केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कबाडीवाला जो आहे त्याचं नाव आहे शेख इर्शाद शेख सुभान, यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या आरोपींनी चोरलेली ई रिक्षा त्याकडे दिल्यानंतर ती रिक्षा कटिंग करून तिचे पार्ट जे आहेत ते बंगालमध्ये विकल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे. एकूण 76,000 रुपयाचा माल, मुद्देमाल आणि आरोपी यांना आम्ही झरीपटका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कारवाई आम्ही दिलेला आहे. यामध्ये आमची युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके, त्याचप्रमाणे त्यांचं पूर्ण पथक यामध्ये या कारवाईमध्ये सहभागी झालेलं होतं. गुन्हे शाखा युनिट 3च्या या कारवाईमुळे चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांची तपास मोहीम सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका लोकप्रतिनिधीने सर्वसामान्यांचे पैसे थकवल्याचा आरोप आता थेट आत्मदहनाच्या इशारापर्यंत पोहोचला आहे. 74,000 रुपयांच्या थकबाजीसाठी एक जेसीबी मालकाने आपल्या कुटुंबासह पंचायत समितीच्या उपसभापतींच्या कार्यालयातच स्वतःला संपवण्याची धमकी दिली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील राजकारण आता तापलं आहे, परंतु हे राजकारण विकासाचं नसून वादाचं आहे. विरली खंदार येथील जेसीबी मालक नितेश मोडघरे आणि उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मार्च 2025 मध्ये मुरुम टाकण्याच्या कामासाठी मोडघरे यांनी आपली जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने दिली होती. काम पूर्ण झालं, परंतु 74,000 रुपयांचं बिल मात्र मिळालेलं नाही. आज देतो उद्या देतो म्हणत उपसभापतींनी टाळाटाळ केल्याचा आरोप मोडघरे यांनी केला आहे. इतकंच नाही तर 4 डिसेंबर रोजी जेव्हा मोडघरे यांनी हक्काचे पैसे मागितले तेव्हा त्यांना फोनवरून शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे असा आरोप आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात उपसभापतींवर गुन्हाही दाखल झाला आहे. आता या मानसिक त्रासाला कंटाळून नितेश मोडघरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. 15 जानेवारीपर्यंत पैसे न मिळाल्यास उपसभापतींच्या कार्यालयातच सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नितेश श्रीकृष्ण मोडघरे, राहणार विरले खंदार, प्रमोद मारुती मेंढे, उपसभापती पंचायत समिती पवनी यांनी माझी जेसीबी आणि ट्रॅक्टर किरायाने घेऊन गेले. त्यांच्याकडे किरायाचे 74,000 रुपये असल्यामुळे ते मला पैशासाठी टाळाटाळ करत असतात. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन पंचायत समिती पवनी येथे आत्मदहन करण्याकरिता 15 जानेवारी 2026पर्यंत माझे पैसे दिले नाही तर मी आत्मदहन करेन. एकीकडे विकास कामांच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी जर सर्वसामान्यांच्या घामाचे पैसे थकवत असतील तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. 15 जानेवारीपूर्वी प्रशासन यात मध्यस्थी करून हा वाद मिटवणार की जेसीबी मालकाला ते टोकाचे पाऊल उचलावे लागणार, याकडे संपूर्ण भंडाऱ्याचे लक्ष लागले आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना जमिनीवरची परिस्थिती मात्र भयावह आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या गरिबांच्या हक्काच्या राशनवर तांत्रिक बिघाडाचं सावट पसरले आहे. ई पॉज मशीनच्या सततच्या तक्रारींमुळे गरिबांना तासनतास रांगेत उभं राहूनही रिकाम्या हाताने परतावं लागतं आहे. 20 वेळा अंगठा लावूनही मशीन प्रतिसाद देत नसल्याने दुकानदार आणि कारधारक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार. भंडारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांसमोर संतापाचा लाव्हा पाहायला मिळतोय. गेल्या 8 वर्षांपासून ई पास प्रणाली लागू आहे, परंतु समस्या संपण्याचं नाव घेत नाहीये. सुरुवातीला 2G सिमचा त्रास झाला, आता L1च्या नव्या स्कॅनरने तर कहरच केला आहे. कष्टाने काम करणाऱ्या मजुरांचे आणि वृद्धांचे अंगठे मशीन स्वीकारत नाहीये. एका कार्डधारकाला किमान 15 ते 20 वेळा प्रयत्न करावा लागतोय, तरीही यश येत नाही. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना OTP मिळतोय, परंतु ग्रामीण भागातील त्या वृद्ध माऊलींचं काय, ज्यांच्याकडे साधा मोबाईलही नाही. प्रशासनाच्या या तांत्रिक आतंकामुळे दुकानदारही हतबल झाले आहेत. स्वतःच्या खिशातून पैसे देऊन वायफाय लावूनही यंत्रणा साथ देत नाहीये. सर, ते राशन घ्यायला येतो आम्ही, जो मशीन थंब लावतो ती मशीन आहे ज्यातून म्हणजे राशन कार्डाची जो पास निघते ती थंब लागत नाही.
आणि मोबाईलचे OTP पण बराबर येत नाही आणि जो आईस घेतात ते पण खूप त्रास देते आणि आम्ही कामधंदेवाले लोक आम्हाला प्रॉब्लेम आहे याच्यापासून, तर तुम्ही दुसरी मशीन द्यावं हे आमची म्हणजे कृपा आहे शासनाला. मी वाल्मिक लांजेवार, तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना लाखनी. मागील 8 वर्षापूर्वी E-POS मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे. तेव्हापासून आतापर्यंत ह्या मशीनमध्ये नेहमी समस्या राहिलेल्या आहेत. सुरुवातीला आम्हाला 2G सिम देण्यात आलं होतं. त्यावेळेससुद्धा आम्हाला स्वतःच्या पैशाने वायफाय घेऊन आपल्या याच्यावर मशीन चालवावं लागत होती. त्याच्यानंतर जो फिंगर आम्ही ज्याच्यावर घेतो स्कॅनर, तो L0 होता. L0 असताना आम्हाला खूप समस्या यायच्या. त्यावर शासनाने मग काय केलं, L1 स्कॅनर पाठवलं. L1 स्कॅनर हा मागील 2-3 महिन्यापासून लागण्यात आलेला आहे. पण या स्कॅनरवर L0पेक्षा जास्त समस्या निर्माण होत आहे. कार्डधारकांचे याच्यावर थंबच नाही आहेत. एकेका कार्डधारकांना 15-15, 20-20 वेळा थंब घ्यावं लागतात, तेव्हा पण सुद्धा होत नाही. काही लोकांकडे मोबाईल OTPचे ऑप्शन असल्यामुळे OTPवर मॅक्झिमम लोकांनी आम्ही यावेळेस राशन वाटप केलेलं आहे. आणि पण ज्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे जे गावखेड्यातले आहेत त्यांना फार समस्या निर्माण झालेली आहे. त्यांचे आयख्यानसुद्धा होत नाही. आणि अशा परिस्थितीत राशन दुकानदारांना आणि कार्डधारकांनासुद्धा दोघांनाही मानसिक त्रास होत आहे, त्यांना शारीरिक त्रास होत आहे. ये जा हे वाढलेले आहेत दुकानदारांच्याकडे आणि ते दुकानदारांना अक्षरशः शिवा देऊन जातात की हे तुमच्या कायचे हा लावला नेहमीचा आहे यशस्वी भानगड. या आपल्या गावठी भाषेत पण सुद्धा शिवा देतात आम्हाला. त्यामुळे आम्हालासुद्धा हा खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे आणि आम्हालासुद्धा आणि कार्डधारकांनासुद्धा या संकटातून मुक्त करावे. तांत्रिक प्रगती आहे ही मानवाच्या सुखासाठी असावी, परंतु भंडाऱ्यात ती गरिबांच्या पोटावर मारणारी ठरत आहे. E-POS मशीनची ही समस्या सुटणार की प्रशासन याकडे दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लातूर शहर सकाळी एका वेगळ्याच वातावरणात जागं झालं आहे. थंडीच्या कुशीत आणि धुक्याच्या पांघरुणात संपूर्ण शहर हरवलेलं पाहायला मिळालं आहे. पहाटेपासूनच लातूरवर धुक्याचं दाट सावट पसरलं होतं, ज्याने केवळ दृश्यच नाही तर प्रत्येक लातूरकराचं मनही गाठलंय. नेमकं काय होतं सकाळचं चित्र बघूया यामध्ये सविस्तर. पहाटे 5 वाजताच्या सुमारास लातूर शहर आणि जिल्हाभरात घनघोर धुक्याने आपले साम्राज्य पसरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून औसा रोड पर्यंतचा संपूर्ण परिसर धुक्याच्या जाड सावलीत पूर्णपणे हरवलेला दिसून आलाय. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या लातूरकरांना जणू शहरच धुक्यात विरघळून गेलेलं भासत होतं. शांत, गूढ आणि हृदयाला स्पर्श करणारा हा नजारा अनेकांना बालपणीच्या थंडीच्या आठवणींमध्ये घेऊन गेला. धुक्याचं प्रमाण इतकं जास्त होतं की वाहन चालकांकरिता दृश्यमानता केवळ 50 मीटरपर्यंत मर्यादित राहिली. औसा रोडवरील वाहतूक संथ झाली. बाजारपेठा उशिरा सुरू झाल्यात तर शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळांमध्ये बदल करावा लागला. हवामान विभागाच्या माहितीनुसार लातूरचं कमाल तापमान 18 अंशांपर्यंत खाली घसरलं आहे. या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ झाली असून पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. फॉग लाईटचा वापर करा, वाहन सावकाश चालवा आणि अत्यावश्यक कामांशिवाय प्रवास टाळा असं आवाहन करण्यात आलं आहे. धुक्याच्या या पांघरुणात लातूरचं सौंदर्य जरी अधिक खुलून आलं असलं तरी सुरक्षिततेची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. थंडीच्या या आलिंगनात शहरानं नव्या आठवणी कोरल्यात, परंतु सावधगिरीचा हाच खरा उपाय आहे. लातूर जिल्ह्यात शेतशिवारात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्यानिमित्त साजरी होणारी वेळा अमावस्या शेतकरी आणि निसर्ग यांचं अतूट नातं अधोरेखित करणारा सण ठरतो आहे. आज काळ्या आईच्या पूजेकरिता शेतशिवार माणसांनी फुलून गेला आहे. पाहूया लातूरमधील वेळा अमावस्याचं खास चित्र. लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या दिवशी शेतकरी, चाकरमानी महिला आणि लहान मुले कुटुंबासह शेतशिवारात दाखल होताना पाहायला मिळालेत. काळ्या आईची म्हणजे जमिनीची पूजा करण्याकरिता शेतशिवारात सकाळपासूनच गर्दी उसळली होती. वेळा अमावस्या हा पूर्णतः शेतीशी निगडीत सण असून रबी हंगामातील पिकांची भरभराट व्हावी, चांगले उत्पादन मिळावे आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ही पूजा केली जाते. या सणाला दर्श अमावस्या किंवा एरळी अमावस्या असेही म्हटले जाते. पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या असल्याने कन्नड भाषेतील एळली या शब्दावरनं हे नाव रूढ झाले आहेत.
शेतात कोप बांधून काळ्या आईची पूजा केली जाते. शेतातील पांडव पूजेला विशेष महत्त्व असून पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना वंदन करण्याची परंपराही यावेळी पाळली जाते. ग्रामदेवतेला आंबिलाचा नैवेद्य दाखवून तो शेतातील कोपीवर नेला जातो. यावेळी ज्वारीची भाकर, बाजरीची उंडे, आंबट भात, गोड भात, खीर, आंबील आणि सर्व भाज्यांची भज्जी असा खास स्वयंपाक केला जातो. शेती नसलेल्या नागरिकांनाही या दिवशी शेतात जेवणासाठी आमंत्रित केलं जातं. सायंकाळी रब्बी पिकातून हेडंगा पेटून फिरवण्याची परंपरा असून त्यामुळे थंडी कमी होते असा समज आहे. हिरवीगार शेती, फुललेली पिकं आणि निसर्गाच्या सानिध्यात होणारी ही पूजा म्हणजेच शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याचं सुंदर प्रतीक ठरत आहे. मेळा अमावस्या हा एक केवळ सण नाही तर निसर्गाशी जोडलेली शेतकऱ्यांची श्रद्धा आणि परंपरा आहे. हिरव्या शेत शिवारात साजरा होणारा हा उत्सव लातूर जिल्ह्यातील ग्रामीण संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवितो. शेतीला पूरक असणारा जोडधंदा म्हणजे पशुपालन. मात्र याच पशुधनांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कामरगाव येथील श्रेणी 1 पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा असल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. याच प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. बघूया याबाबत सविस्तर बातमी. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 हा परिसरातील अनेक गावांसाठी केंद्रबिंदू आहे. मात्र सध्या हा दवाखाना स्वतःच आजारी असल्याचे चित्र दिसत आहे. येथे कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आपले पशुधन गमवावे लागते. केवळ डॉक्टरांचीच कमतरता नाही तर दवाखान्यात आवश्यक औषधी, लसी आणि सर्जिकल साहित्याचाही मोठा तुटवडा आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून त्यांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. मेडिसिन कोणतंच नाही तर इंजेक्शन आलेले आहेत आपल्याकडे. मागच्या याच्यात आलेले लॉटमध्ये आपले इंजेक्शन आहे सर्व. ड्रेसिंगचं आपल्याला पट्ट्यानी आलेलं काहीच नाही आलं आपल्याला. मी आता गाय आणली होती काल दवाखान्यातून आणली. ते म्हणे बा तुम्ही मेडिकलवर व्यर्थ पैसे कमावल्यापेक्षा म्हणे इथून क्वार्टर. नमस्कार पवार साहेब. बँडेज पट्ट्या घ्यायच्या म्हणे. इथं आलं तर अरे हे आपल्या इथं म्हटलं कॉटन नाही आहे, काही ड्रेसिंगचं मटेरियल नाही आहे आणि यांचं सांगणं आहे की आपण टाकलेली आहे. आपण ऑर्डर टाकली आहे म्हणे 6 महिन्यापासून. मागच्या याच्यातच टाकली. कॉटन पट्टे नाही आहे म्हणते साहेब. नाही हा जे काय हे फक्त आपल्याकडे काय साहेब याच्यावर काय होईल आता आपल्याला पाहावं. हे बेसिक गोष्टी हे नाही आहेत. आपल्याला काय करता येईल सांगा ना. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी प्रशासनाकडे लेखी मागणी केली आहे. लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करा आणि औषध साठा उपलब्ध करून द्यावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे आणि शरद तुमसरे यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे. जर लवकरात लवकर येथे डॉक्टर आणि औषधे उपलब्ध झाली नाहीत तर कामरगाव परिसरात मोठं आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपी चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर
सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तोड्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.